तर आज आम्ही एका हॉटेलमध्ये एवढे सारे प्राणी पाहिले. तर गाईज आज मी माझ्या भाऊ आणि वहिनींबरोबर निघालो फिरायला जाण्यासाठी. पण त्याआधी नाश्ता पाणी तर झालाच पाहिजे ना, म्हणून आम्ही थांबलो जोगेश्वरी मिसळला. तिथे आम्ही भेळ आणि मिसळ ऑर्डर केली. त्यानंतर आम्ही निघालो घाटेश्वर महादेव मंदिर मध्ये जाण्यासाठी. ऊन खूप होते म्हणून आम्ही मस्त गाडीच्या काचा वर केल्या आणि एसी लावून गाडी थंड करून घेतली व थोड्याच वेळात आम्ही पोहोचलो वाहनगाव येथील घाटेश्वर शिव मंदिरामध्ये. तर हे पहा, हेच आहे ते प्राचीन शिव मंदिर. हे मंदिर झाडाझुडपांनी वेढलेले असल्यामुळे मंदिराच्या आवारातला परिसर एकदम थंडगार वाटत होता. त्यानंतर आम्ही पाय धुवून मंदिरामध्ये जाऊन महादेवाचे दर्शन घेतले व इथल्या कुत्र्यांसोबत थोडा वेळ खेळून आम्ही निघालो मंदिराच्या बाजूला असलेल्या ठोकरवाडी डॅमचा व्ह्यू पाहण्यासाठी. तर डॅमचा व्ह्यू तर खूपच मस्त होता आणि पाणी पण खूप थंड होते म्हणून आम्ही थोडा वेळ पाण्यामध्ये पाय टाकले. काय सांगू, खूप बरं वाटलं. व त्यानंतर आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला. सर्वांनाच खूप भूक लागली होती म्हणून आम्ही टोनीदा ढाबा येथे जेवण करण्यासाठी थांबलो. तिथे त्यांनी फोटो काढण्यासाठी एक गाडी पण ठेवलेली होती म्हणून आम्ही त्या गाडी सोबत फोटो काढले. ते तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम वर पाहायला मिळतील. तर माझ्या इंस्टा आयडी ला नक्की फॉलो करा. त्यानंतर आम्हाला इथे काही प्राणी पाहायला मिळाले जसे की शहामृग, कोंबडी व ससा. तर तुम्हाला माझा मराठी व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.